welcomes you all in our YouTube channel SA Science Academy. Today's class is based on Science and Technology Section A, first part, Gravitation. This video is specially made for class 10th of Maharashtra State Board for English and semi-English medium students. So please subscribe my channel, like and share. Now we will start the class. Before getting started, we have to recall some points which we had studied in 9th class. नवीमध्ये शिकलेले काही महत्त्वाचे पॉइंट्स तुम्हाला जे या चॅप्टरसाठी लागणार आहेत ते आपण पहिल्यांदा पाहून घेऊत. देन आपण आपल्या चॅप्टरला सुरू करूया. आणखी एक महत्त्वाची इन्फॉर्मेशन, क्लास मी सुरू तर केलाय, पण त्या अगोदर तुम्ही सर्वांनी नोटबुक, टेक्स्टबुक आणि पेन सोबत घेऊन बसा. जे महत्त्वाचे पॉइंट आहेत ते नोट डाऊन करा. या स्लाइड्समध्ये जेवढी इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती तुम्ही ॲज अ नोट्स म्हणून यूज करू शकता फॉर बोर्ड एक्झाम ऑल्सो. तर पेन आणि नोटबुक घेऊन बसा आणि नोट करत चला. या फर्स्ट स्लाइडमध्ये जे 3 लॉज दिलेले आहेत ते लॉज तुम्हाला 9वीमध्ये झालेले आहेत. त्याचे स्टेटमेंट परत एकदा पाठ करून घ्या, ते तुम्हाला लागतील या पूर्ण चॅप्टरमध्ये. सो सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहू न्यूटन्स लॉ ऑफ मोशन. The first is Newton's first law of motion, which is also called as law of inertia. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना इनर्शिया म्हणजे काय हे माहीत नसेल, तर त्यांच्यासाठी एकदा मी सांगते. याला मराठीत जडत्व म्हणतात. एखाद्या बॉडीच्या मासमुळे मोशनला रेजिस्ट करणे याला म्हणतात इनर्शिया. फॉर एक्झाम्पल, तुम्ही बऱ्याच वेळेस पाहिलेलं आहात की फॅन बंद केलं की लगेच नाही बंद होत, थोडा वेळ लागतो, कारण त्याचा जो मास आहे तो त्या सर्क्युलर मोशनला थोड्या वेळासाठी थांबवून ठेवतो, म्हणजे मोशनला रेजिस्ट करतो. किंवा आणखी एक सोपा उदाहरण तुम्हाला देते मी. तुम्ही घसरगुंडी बऱ्याच वेळेस खेळला असाल. जेव्हा घसरगुंडीवरून तुम्ही खाली येता तेव्हा खाली आल्याला तुम्ही थांबत नाही, थोडंसं समोर जाता. का? कारण तुमच्या बॉडीच्या मासामुळे, जी मास आहे तुमच्या बॉडीचं, त्या मास मोशनला थोड्या वेळासाठी पकडून ठेवतो. याला म्हणतात इनर्शिया. आणि आपला पहिला लॉ हे इनर्शियाशी रिलेटेड आहे. दॅट्स वाय न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन इज कॉल्ड लॉ ऑफ इनर्शिया, अँड इट स्टेट्स दॅट an object continues remain at rest or in a state of uniform motion along a straight line unless an external unbalanced force acts on it. हे लॉज मी 9वीच्या क्लासमध्ये एक्सप्लेन केलेले आहेत. तुम्ही ते नंतर पाहून घ्या. इथे एक्सप्लेनेशन तसं मी देणार नाहीये. त्यानंतर सेकंड लॉ आहे न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन, which is also called as law of momentum. इथे चांगले लक्षात ठेवा, मोमेंटम P या अल्फाबेटने दाखवतात आणि मोमेंटम हे मास आणि वेलोसिटी यांचं प्रोडक्ट आहे. And this law, Newton's second law of motion, state that the rate of change of momentum is proportional to the applied force and the change of momentum occurs in the direction of the force. बरं, तुम्हाला हे लॉज एक्सप्लेन करून हवे असतील तर तुम्ही कमेंट करा. मी फक्त हे 3 लॉ वरती एक व्हिडिओ बनवेन. इथे फक्त हे स्टेटमेंट तुम्ही पाठ करून घ्या, कारण हे लागणार आहेत. त्यानंतर थर्ड आहे न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन, विच इज व्हेरी पॉप्युलर अँड यू ऑल नो दॅट एव्हरी ॲक्शन फोर्स हॅज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन फोर्स विच ॲक्ट सायमल्टेनियसली. तुमच्या बाजूला जे बसलेत त्याला एक थप्पड मारा, त्याने तेवढ्याच जोरात तुम्हाला थप्पड मारतो, विच इज न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. असं काही करू नका, हे फक्त मी तुम्हाला समजावं म्हणून सांगितले. फोर्स म्हणजे काय? आता सगळ्या तिन्ही स्टेटमेंटमध्ये फोर्स 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 आलेला आहे. तर फोर्स काय आहे? फोर्स हे प्रोडक्ट आहे मास अँड ॲक्सेलरेशनचं. द प्रोडक्ट ऑफ मास अँड ॲक्सेलरेशन इज कॉल्ड फोर्स. याचा फॉर्म्युला विसरू नका, कारण या पूर्ण चॅप्टरमध्ये आपल्याला हा फॉर्म्युला लागणार आहे. F इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन, दॅट इज F इज इक्वल टू ma. नाऊ वी स्टार्ट द ॲक्च्युअल चॅप्टर. तुमची टेक्स्ट बुक आय होप तुमच्या समोर आहे. ग्रॅव्हिटेशन चॅप्टर सुरू होताच तिथे कॅन यू रिकॉल म्हणून 3 क्वेश्चन्स देण्यात आलेले आहेत. तर त्यापैकी पहिला क्वेश्चन आहे व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ फोर्स ॲक्टिंग ऑन ॲन ऑब्जेक्ट. आता तुम्ही व्हिडिओ पाहत बसलेला आहात, ठीक आहे. प्रश्न विचारला आहे की फोर्सचा इफेक्ट काय होतो ऑब्जेक्टवरती. समजा तुम्हाला कोणी येऊन जोरात धक्का दिला, काय होईल? तुम्ही आहे त्या जागेवरून ढकलले जाल, म्हणजे तुम्ही मोशनमध्ये याल. म्हणजेच काय इफेक्ट होईल फोर्सचं ऑब्जेक्टवरती? जेव्हा केव्हा अनबॅलेन्स्ड फोर्स एखाद्या ऑब्जेक्टवरती इन्सिडंट होतो, पडतो,
तेव्हा तो ऑब्जेक्ट मोशनमध्ये येतो. जर बॅलन्स्ड फोर्स एक्झर्ट होत असेल तर मोशनमध्ये येईल का? तर नाही. त्यानंतर व्हॉट टाइप्स ऑफ फोर्सेस आर यू फॅमिलियर विथ? कोणकोणत्या प्रकारचे फोर्सेस तुम्हाला माहीत आहेत? तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स, वाइंड फोर्स, इलेक्ट्रिकल फोर्स, हे तुम्ही दररोज यूज करत असणारे किंवा माहीत असणारे फॅमिलियर फोर्सेस आहेत. तिसरा क्वेश्चन आहे व्हॉट डू यू नो अबाउट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स? तुम्हाला काय काय माहीत आहे हे मला कमेंट करून सांगा. आता ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगते. तर it is a universal force which acts not only between two objects on the earth but also between any two objects in the universe called as a gravitational force. ठीक आहे, हे वैश्विक फोर्स आहे जे विश्वामधील कोणत्याही दोन ऑब्जेक्ट वरतीच नाही तर कोणत्याही दोन ऑब्जेक्ट वरला अट्रॅक्ट करणारा जो फोर्स आहे, दोन ऑब्जेक्ट वरती पडणारा जो फोर्स आहे त्या फोर्सला आपण म्हणतो ग्रॅव्हिटेशनल फोर्स. कोणतेही दोन ऑब्जेक्ट तुम्ही कन्सिडर करू शकता. जर आता तुमच्या हातात टॅब आहे किंवा जो काही ज्याच्यावरती तुम्ही व्हिडिओ पाहत आहात ते आणि तुमचा हात म्हणजे तुम्ही हातात पकडलेला आहात ते आणि ज्यामध्ये तुम्ही व्हिडिओ पाहत आहात तो डिव्हाइस, या दोघांमध्ये जो फोर्स आहे त्याला सुद्धा आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणणार. तर इन शॉर्ट कोणत्याही दोन ऑब्जेक्ट मधला जो फोर्स आहे त्या फोर्सला आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणणार. तर सगळ्यात पहिला आर्टिकल जो आहे तो म्हणजे ग्रॅव्हिटेशन. याला मी थोडंसं चांगल्या पद्धतीने हेडिंग देऊन कन्सेप्ट ऑफ ग्रॅव्हिटेशन म्हणलेलं आहे. तर कन्फ्यूज होऊ नका. जो तुमचा पहिला आर्टिकल आहे पेज नंबर 1 वरचा ग्रॅव्हिटेशन, तोच हा कन्सेप्ट ऑफ ग्रॅव्हिटेशन. इथे हा प्रश्न मी परत टाकलाय, ही डेफिनेशन पाठ करून घ्या. व्हॉट इज ग्रॅव्हिटेशनल फोर्स? तर काय आहे मुलांना ग्रॅव्हिटेशनल फोर्स? अ युनिव्हर्सल फोर्स विच ऍक्ट्स नॉट ओनली बिटवीन टू ऑब्जेक्ट्स ऑन द अर्थ but also between any two objects in the universe called as a gravitational force. ही डेफिनेशन चांगल्या पद्धतीने पाठ करा. याला तुम्ही नोट करत असाल तर IMP करून ठेवा, इम्पॉर्टंट करून ठेवा. हे डेफिनेशन तुम्हाला माहीत असणं फार आवश्यक आहे. मी परत एकदा तुमच्यासाठी हे डेफिनेशन थोडंसं इलॅबोरेट करून सांगते. हा एक वैश्विक फोर्स आहे, पूर्ण विश्वामध्ये एक्झर्ट होणारा फोर्स आहे, जे फक्त दोन ऑब्जेक्ट वरतीच नाही तर कुठल्याही दोन ऑब्जेक्ट वरती. ठीक आहे, अर्थवरच्याच कोणत्याही दोन ऑब्जेक्ट मध्ये नाही तर विश्वातल्या कोणत्याही दोन ऑब्जेक्ट मध्ये ऍक्ट होणाऱ्या फोर्सला म्हणतो आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स फक्त अर्थशी रिलेटेड नसून पूर्ण युनिव्हर्सशी रिलेटेड आहे, हे लक्षात ठेवा. बरेच विद्यार्थ्यांना असं वाटतं की ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा फक्त अर्थवर आहे, तर असं नाहीये. ग्रॅव्हिटेशनल फोर्स हे पूर्ण युनिव्हर्स मध्ये आहे. ठीक आहे, तर अर्थ वर सुद्धा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे आणि युनिव्हर्स मध्ये सुद्धा आहे. कोणत्याही दोन ऑब्जेक्ट मध्ये युनिव्हर्सली जो फोर्स ऍक्ट होतो, व्हेरी शॉर्ट, कोणत्याही दोन ऑब्जेक्ट मध्ये युनिव्हर्सली जो फोर्स ऍक्ट होतो त्याला आपण म्हणतो ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आता हे ग्रॅव्हिटेशन 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 दिस आता कोण सांगितलं ग्रॅव्हिटेशन? तर दिस फिनॉमिना ऑफ ग्रॅव्हिटेशन वॉज डिस्कवर्ड बाय सर आयझॅक न्यूटन. डोंट फॉरगेट दिस. ग्रॅव्हिटेशनची फिनॉमिना कोण सांगितली? तर सर आयझॅक न्यूटनने. आता तुम्हाला त्याची फेमस स्टोरी माहित आहे. तो बिचारा जाऊन बसला त्या सफरचंदाच्या झाडाखाली, ऍपलच्या झाडाखाली. कशाला जाऊन बसला माहित नाही, बिनाकामाचं एवढं मोठं चॅप्टर शिकावं लागणार आहे आपल्याला, त्यामुळे जोक सपाट. तर तो एकदा ऍपलच्या झाडाखाली जाऊन बसला. तुम्हाला माहित आहे की ऍपल तुटून खाली पडलं. तुटून खाली पडल्यानंतर बिचारा घेऊन गुपचूप खाऊन घ्याव की नाही, तसं नाही केलं. त्याला प्रश्न पडला की हा ऍपल खालीच का आला? बरं आला तर आला, सरळच का आला? आडवा का नाही गेला? हॉरिझॉन्टली का नाही गेला? वर्टिकलीच का आला? डाऊनवर्डच का आला? अपवर्ड का नाही गेला? या सगळ्या प्रश्नांचा विचार केल्यानंतर त्याला असं जाणवलं जे त्याने एका सेंटेन्स मध्ये मांडले की अकॉर्डिंग टू द न्यूटन the earth must be attracting the apple towards itself and this attractive force must be directed towards the center of the earth. त्या ऍपल वरती एक अट्रॅक्टिंग फोर्स पडत होता. तो अट्रॅक्टिंग फोर्स त्या ऍपलला
अर्थकडे अट्रॅक्ट करत होता. त्यामुळे ॲपल हा हॉरिझेंटली न जाऊन व्हर्टिकली डाऊनवर्ड अर्थवरती आला असं त्याने कन्क्लूड केलं. आता एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा त्याला काही प्रश्न पडले. ते प्रश्न कोणते आपण पाहू. त्या अगोदर पहा, त्याला जे प्रश्न पडले ते पहा. इफ अ फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन ॲक्ट्स ऑन द ॲपल ऑन द ट्री ॲट अ डिफरंट हाईट्स फ्रॉम द सरफेस ऑफ अर्थ, कॅन इट ऑल्सो ॲक्ट ऑन ऑब्जेक्ट्स ॲट इवन ग्रेटर हाईट्स. हा, आता झाडावरचा ॲपल वेगवेगळ्या हाईटवर आहे, त्याच्यावरती पडणारा फोर्स त्याच्यावरती तर पडतोच, पण त्यापेक्षा उंचवर कोणते ऑब्जेक्ट असतील तर त्यावर पडेल का? तर हो, ऑफकोर्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स हे प्रत्येक ऑब्जेक्टवरती पडणार. त्यानंतर परत विचारलं, मच फर्दर अवे फ्रॉम द अर्थ लाईक मूनवरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे का? तर यस ऑफकोर्स. कॅन इट ॲक्ट्स ऑन इवन फर्दर ऑब्जेक्ट लाईक प्लॅनेट्स? यस ऑफकोर्स. त्याच्यावरती सुद्धा ग्रॅव्हिटेशनल फोर्स पडत असतो. तर या सगळ्या प्रश्नांचं उत्तर आहे यस. ग्रॅव्हिटेशनल फोर्स प्रत्येक हाईटवरच्या ऑब्जेक्टवरती इन्सिडेंट होत असतो. तर न्यूटन बद्दलची इन्फॉर्मेशन तुमच्या पुस्तकात दिलेली आहे, इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट म्हणून. ते वाचून घ्या एकदा. त्या पूर्णमध्ये एक महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे जे तुम्हाला लक्षात ठेवायची. मी तशी वाचतेच, तुम्हाला माहिती आहे. या सायंटिस्टचं नाव सर आयझॅक न्यूटन. ही वॉज बॉर्न इन इंग्लंड इन 1642. His profession was scientist, mathematician, author, inventor. काय काय अचीव केलं, त्याचे अचीवमेंट्स काय काय आहे, तर ही रोट अ बुक कॉल्ड प्रिन्सिपिया. डोंट फॉरगेट दिस नेम, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. एक मार्काला विचारू शकतात की कोणत्या पुस्तकामध्ये न्यूटनने न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन एक्सप्लेन केलं किंवा ग्रॅव्हिटीबद्दल इन्फॉर्मेशन लिहिली, तर इट्स अ प्रिन्सिपिया. तर विच बुक इज रिटन बाय न्यूटन फॉर द एक्सप्लेनेशन ऑफ ग्रॅव्हिटेशन? तर प्रिन्सिपिया. लक्षात ठेवा, हे नाव विसरू नका. या पूर्ण इंट्रोडक्शनमध्ये हा जो पॉईंट आहे तो फार इम्पॉर्टंट आहे. लिहून घ्या किंवा इम्पॉर्टंट म्हणून नोट करा किंवा असं लिहून घ्या. प्रिन्सिपिया हे पुस्तक न्यूटननं लिहिलेलं आहे. बिफोर दिस बुक वॉज रिटन, केपलर हॅड गिवन 3 लॉज डिस्क्रायबिंग प्लॅनेटरी मोशन. प्लॅनेट्स कसे रिव्हॉल्व होतात याबद्दल केपलरने 3 लॉज सांगितलेले आहेत. ते आपण पुढे याच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हावेवर द रिझन व्हाय प्लॅनेट्स मूव्ह इन अ वे डिस्क्राइब बाय केपलर लॉज वॉज नॉट नोन. तर त्याने जे काही लॉ सांगितले त्याचे कोणत्याही प्रकारचे प्रूफ त्याने नव्हते दिलेले. त्या लॉजचे जे प्रूफ आहे ते न्यूटनने मॅथमॅटिकली या प्रिन्सिपिया बुकमध्ये डिराईव्ह केलेले आहेत. न्यूटन विथ हिज थेअरी ऑफ ग्रॅव्हिटी मॅथमॅटिकली डिराईव्ड केपलर्स लॉ. हे पूर्ण पॉईंट आपण या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत. केपलरचे 3 लॉ आणि त्या केपलरच्या लॉला मॅथमॅटिकली कसं डिराईव्ह करायचं हे सगळं आपण पाहणार आहोत. ही डिड ग्राउंड ब्रेकिंग वर्क इन लाईट, हीट, साऊंड, मॅथमॅटिक्स. तर न्यूटन सगळीकडेच येणार आहे आपल्याला, फिजिक्समध्ये, केमिस्ट्रीमध्ये, ऑफकोर्स मॅथमध्ये सुद्धा. ही इन्व्हेंटेड अ न्यू ब्रांच ऑफ मॅथमॅटिक्स कॉल्ड कॅल्क्युलस. हे एक महत्त्वाची ब्रांच आहे मॅथमॅटिक्सची, विच इज वाईडली युज्ड इन फिजिक्स अँड मॅथमॅटिक्स. जास्त प्रमाणात यूज होते फिजिक्स आणि मॅथमॅटिक्समध्ये. ही इज द फर्स्ट सायंटिस्ट टू कन्स्ट्रक्ट अ रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप. डोंट गेट कन्फ्यूज बिटवीन रिफ्लेक्शन अँड रिफ्रॅक्शन. दोन वेगवेगळे कन्सेप्ट आहेत. तर रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप बनवणारा हा फर्स्ट सायंटिस्ट आहे. तसं तुम्हाला माहिती आहे टेलिस्कोप कोण बनवलं, तर पहिल्यांदा टेलिस्कोप बनवले गॅलिलिओने, पण रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप कोण बनवला, तर न्यूटनने, सर आयझॅक न्यूटनने. सो द नेक्स्ट आर्टिकल ऑफ युअर टेक्स्ट बुक इज फोर्स अँड मोशन. मी मागच्या पहिल्या स्लाइडमध्ये तुम्हाला फोर्स सांगितले. फोर्स काय आहे, तर इट इज द प्रोडक्ट ऑफ मास अँड ॲक्सलरेशन. तर फोर्समुळे मोशन येतं का, की फोर्स रिस्पॉन्सिबल आहे का मोशनसाठी, तर यस ऑफकोर्स. पण कोणतं फोर्स रिस्पॉन्सिबल आहे मोशनसाठी, तर तुम्ही 9th क्लासमध्ये शिकलात फोर्स आर ऑफ 2 टाईप, बॅलेन्स्ड फोर्स अँड अनबॅलेन्स्ड फोर्स. तर फोर्स इज नेसेसरी टू चेंज स्पीड as well as the direction of the motion of an object if only when acted upon unbalanced force. मोशन ऑब्जेक्टची चेंज होईल केव्हा, जेव्हा ऑब्जेक्टवरती अनबॅलेन्स्ड फोर्स एक्झर्ट होईल. याला मी एक्सप्लेन करेन. पहा, हा एक ऑब्जेक्ट आहे आणि ऑब्जेक्ट ॲट रेस्ट स्टेज ॲट रेस्ट.
ठीक आहे. तुम्ही जिथे बसलेला आहात आता व्हिडिओ पाहताना तुम्ही तिथंच आहात. असं कधीच होत नाही की तुम्ही आता तुमच्या कोणत्या एका पोझिशनवरती बसून व्हिडिओ पाहत आहात, थोड्या वेळानंतर घराच्या बाहेर गेलेला आहात, असं कधीच होत नाही. जे ऑब्जेक्ट रेस्टमध्ये आहे तो रेस्टमध्येच राहणार. हा, आता या इमेजमध्ये पहा. An object acted upon by a balanced force stays at rest. हे दोन बिचारे, एक इकडून ढकलायला लागला, एक इकडून ढकलायला लागला, दोघांचाही फोर्स बॅलन्स व्हायला लागला. दॅट्स वाय हा जो काही स्टोन आहे तो जागचा हलेल का? तर नाही, हा रेस्टमध्येच राहील. इफ वी हॅव टू चेंज इट्स पोझिशन, देन या बिचाऱ्यालाही इकडे आणावं लागेल किंवा याला इकडे घेऊन जा. दोघांनाही सेम पोझिशन वरती येणं आवश्यक आहे, जे हे झाले या थर्ड इमेज मध्ये. An object acted upon by an unbalanced force changes speed and direction. हेच मी तुम्हाला इथे सांगितलं की ऑब्जेक्टची स्पीड आणि डायरेक्शन केव्हा चेंज होईल, जर त्याच्यावरती अनबॅलेन्स्ड फोर्स एक्झर्ट होईल. बघा, हे दोन्ही पैलवान इकडून आले तर हा स्टोन जागचा हललाय. ठीक आहे. तर फक्त एवढंच म्हणायचंय की जर ऑब्जेक्टला मोशन मध्ये आणायचं असेल, कोणताही ऑब्जेक्ट असू द्या, त्याला जर तुम्हाला मोशन मध्ये आणायचं असेल तर त्याच्यावरती कोणता फोर्स एक्झर्ट करावा लागेल तुम्हाला, तर अनबॅलेन्स्ड फोर्स एक्झर्ट करावा लागेल. सिम्पली इफ वी हॅव टू चेंज द स्पीड अँड डायरेक्शन ऑफ एनी ऑब्जेक्ट, देन वी हॅव टू अप्लाय विच टाइप ऑफ फोर्स, that is unbalanced force. So the next article is circular motion. You all familiar with circular motion. The motion of an object along a circular path is called circular motion. एका सर्कलच्या अराउंड, वर्तुळाच्या अराउंड जे काही मोशन होते त्याला आपण म्हणतो सर्क्युलर मोशन. इथे पाहू शकता एक ऑब्जेक्ट, ठीक आहे, हा असा मूव्ह व्हायला लागला, सर्कलच्या अलॉंग मूव्ह होत आहे. सर्कलच्या अलॉंग मूव्ह होत आहे. किंवा सॅटेलाइट्स सुद्धा तुम्हाला माहिती आहे, सॅटेलाइट्स हे पृथ्वीभोवती फिरतात. तर ज्या मोशन मध्ये ते फिरतात त्या मोशनला आपण म्हणतो सर्क्युलर मोशन, आणि ज्या रस्त्याने ते फिरतात, द पाथ फॉलोड बाय दॅट ऑब्जेक्ट इज कॉल्ड ऑर्बिट. ठीक आहे. सर्क्युलर ऑर्बिट मधल्या मोशनला आपण म्हणतो सर्क्युलर मोशन. तुम्हाला एक फॅमिलियर एक्झाम्पल देते सर्क्युलर मोशनचं मी. तुम्ही सगळेजण भिंगरी खेळा असाल लहानपणी. दिस इज अ सर्क्युलर मोशन. किंवा फॅन, हा सुद्धा सर्क्युलर मोशन दाखवतो. पृथ्वी सूर्याभोवती फिरते, अर्थ revolves around the sun, which is also a circular motion. Electron revolves around the nucleus of an atom, which is also a circular motion. असे सर्क्युलर मोशनचे एक दोन एक्झाम्पल तुम्ही मला कमेंट करून सांगा. डिस्कस अ सेंट्रिपिटल फोर्स. A force acting on any object moving along a circle and it is directed towards the center of the circle is called as centripetal force. असा फोर्स जो ऑब्जेक्ट वरती काय होत आहे, ऍक्ट, जो कसा मूव्ह व्हायला लागलाय, एका सर्क्युलर पाथ मध्ये, सर्कल मध्ये मूव्ह व्हायला लागलाय. आणि हा फोर्स कोणाकडे डायरेक्टेड आहे, तर टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल, त्याला आपण म्हणतो सेंट्रिपिटल फोर्स. त्यानंतर याच डेफिनेशनला आपण असंही सांगू शकतो, द सेंटर सिकिंग फोर्स इज कॉल्ड ॲज अ सेंट्रिपिटल फोर्स. बऱ्याच विद्यार्थ्यांना ही डेफिनेशन सोपी वाटते म्हणून हीच डेफिनेशन ते पाठ करून ठेवतात. पण शक्यतो प्रयत्न करा की ही डेफिनेशन या डेफिनेशनवरती जास्त फोकस करा. दोन्ही डेफिनेशनला मार्क्स भेटतील तुम्हाला बोर्ड एक्झाम मध्ये, पण ही डेफिनेशन ॲज अ पॉइंट ऑफ व्ह्यू ऑफ MCQ जास्त महत्त्वाची, पण थेरीसाठी ही जास्त महत्त्वाची. त्यामुळे दोन्ही डेफिनेशन लक्षात ठेवा आणि जास्त फोकस जो आहे तो पहिल्या डेफिनेशनवर करा. या डेफिनेशनचं एक्सप्लेनेशन आपण पाहून घेऊ. तर पहा या डायग्राम मध्ये की एक ऑब्जेक्ट कसा मूव्ह व्हायला लागलाय, सर्क्युलर पाथ मध्ये. पहा काय म्हणले, एनी ऑब्जेक्ट मुव्हिंग अलॉंग अ सर्कल. हा कोणताही एक ऑब्जेक्ट आहे जो कसा मूव्ह व्हायला लागलाय, अलॉंग द सर्कल. ठीक आहे. या ऑब्जेक्ट वरती फोर्स ऍक्ट होत आहे. ठीक आहे. आणि हा कुठे डायरेक्टेड आहे, तर पहा या एरोने दाखवलेलं आपण, डायरेक्टेड टुवर्ड्स दी सेंटर. ठीक आहे. हा ऑब्जेक्ट मूव्ह व्हायला लागलाय सर्क्युलर पाथ मध्ये. डायरेक्शन कशी आहे, कोणाकडे डायरेक्टेड आहे, तर सेंटरकडे. ऑब्जेक्ट मोशन मध्ये केव्हा येतो, जेव्हा त्याच्यावरती फोर्स एक्झर्ट होतो. आता हा ऑब्जेक्ट सर्क्युलर पाथ मध्ये
का मूव्ह व्हायला लागलाय? बिकॉज ऑफ फोर्स. आता ज्या फोर्समुळे हा सर्कल ज्या अलॉंग मूव्ह व्हायला लागलाय त्या फोर्सला आपण म्हणतो सेंट्रिपिटल फोर्स. परत पाहून घ्या, सर्कल मध्ये ऑब्जेक्ट मूव्ह व्हायला लागलाय आणि कोणाकडे डायरेक्शन आहे याची? तर कोणाकडे डायरेक्टेड आहे? तर सेंटरकडे. ज्या फोर्समुळे हा मूव्ह व्हायला लागलाय त्या फोर्सला म्हणतो आपण सेंट्रिपिटल फोर्स. पाहून घ्या, अ फोर्स ऍक्टिंग ऑन एनी ऑब्जेक्ट moving along a circle and it is directed towards the center of the circle is called centripetal force. याला परत एकदा एक्सप्लेन करून घेऊ आपण. जस्ट टेक अ रोप and tie a ball to the rope and rotate केल्यानंतर तुम्हाला माहिती आहे की एक सर्कल तयार होईल. आता हा रोटेट होत असताना जो रोपचा एंड आहे तो तुमच्या हातामध्ये आहे, म्हणजे पूर्ण फोर्स कोण अप्लाय करायला लागलाय? फोर्सची डायरेक्शन कोणती आहे? तर या सेंटरकडे आहे. ठीक आहे, हा फोर्स कोणाकडे यायला लागलाय? तर सेंटरकडे. आणि या फोर्समुळे हा ऑब्जेक्ट कसा फिरायला लागलाय? तर सर्क्युलर पाथ मध्ये फिरत असणाऱ्या ऑब्जेक्ट वरती जो फोर्स पडतोय त्याला आपण म्हणतो सेंट्रिपिटल फोर्स. इफ अ रोप ब्रेक्स, तर ज्या पॉइंटला रोप ब्रेक होईल, you all know that circle is made up of from number of points, आणि त्या पॉइंट मधून जाणारी एक लाईन आपण ड्रॉ केली तर त्या लाईनला आपण म्हणतो टँजंट. इफ दिस रोप ब्रेक, ज्या पॉइंट वरती रोप ब्रेक होईल तिथून हा बॉल टँजेन्शियली पुढे जाईल. इफ we have to know the direction of centripetal force, then we have to know the direction of that tangent. tangent ची डायरेक्शन माहित झाली की तुम्हाला त्या सेंट्रिपिटल फोर्स ची डायरेक्शन सुद्धा माहित होऊन जाईल. नेक्स्ट आर्टिकल इज केपलर्स लॉज. दिस आर्टिकल इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट. बोर्डवाले जरा जास्त फोकस करतात आणि हे तिन्ही स्टेटमेंट 3 मार्काला विचारण्यात येतात. जर आले तर खूप छान. तर केपलर ने जे 3 लॉ सांगितलेत ते कशाबद्दल आहे? तर प्लॅनेट्सच्या मोशन बद्दल. प्लॅनेट्स कसे मूव्ह होतात, कोणत्या ऑर्बिट मध्ये मूव्ह होतात, हे सगळं आपण पाहिलं की मागच्या स्लाइड मध्ये पाहिलं की जे सॅटेलाइट्स आहेत ते सर्क्युलर ऑर्बिट मध्ये मूव्ह होतात. तर प्लॅनेट सुद्धा तसेच होतात का हे आपण पाहूया की त्यांचं ऑर्बिट कोणत्या दुसऱ्या पद्धतीचं आहे का. तर जॉन्स केपलर noticed that the motion of planets follows certain laws. He stated 3 laws describing planetary motion. हे प्लॅनेटरी मोशन बद्दल जे 3 लॉज आहेत त्यापैकी पहिला आहे केपलर्स फर्स्ट लॉ. Kepler's first law state that the orbit of the planet is an ellipse. पहा, सॅटेलाइटचं ऑर्बिट सर्कल होतं, पण प्लॅनेटचं ऑर्बिट सर्कल आहे का? तर नाही, इलिप्स. स्टुडंट्स, डू यू नो इलिप्स? जर इलिप्स माहित नसेल तर तुम्हाला मी एक्सप्लेन करून सांगते. इमॅजिन करा एक पिरॅमिड आहे, त्याला तुम्ही जर इन्क्लाइन कापलात तर इन्क्लाइन कट केल्यानंतर जो तयार होतो, ठीक आहे, अशा पद्धतीचा शेप त्याला म्हणतात इलिप्स. तर केपलर काय म्हणतोय? द ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट. बघा, हे प्लॅनेट आहेत, ए हा एक प्लॅनेट आहे समजा. हा कसा रिव्हॉल्व होतो? प्लॅनेटचे ऑर्बिट काय आहे? तर इलिप्स आहे. द ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट इज अन इलिप्स. आता इलिप्सला नेहमी 2 फोकस असतात, F1 आणि F2. तर त्या इलिप्सच्या एका फोकसवरती नेहमी काय असेल? सन. द ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट इज अन इलिप्स विथ सन ॲट वन ऑफ द फोकाय. बघा, हा प्लॅनेटचं ऑर्बिट कसं आहे? इलिप्स आहे, आणि सन कुठे आहे? तर एका फोकसवरती. नाउ द केपलर्स second law. The line joining the planet and the sun sweeps equal areas in equal intervals of time. याचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला अगोदर देते, देन आपण ही स्टेटमेंट परत एकदा पाहू. आता नीट लक्ष द्या. बघा, ए हा कोणताही एक प्लॅनेट आहे, ठीक आहे. ए आणि ही जी लाईन आहे ते ए आणि एस ला जॉईन करत आहे, ठीक आहे. समजा ए ने 1 आवर मध्ये बी पर्यंत डिस्टन्स कव्हर केलं,
ठीक आहे. ए ने 1 आवर मध्ये बी पर्यंतचं डिस्टन्स कव्हर केलं, तर हा जो एरिया आहे एका तासामधला तो आपल्याला भेटेल ASB. थोड्या वेळानंतर तो सी पॉइंट पर्यंत गेला आणि सी पासून डी पर्यंत जाण्यासाठी सुद्धा समजा त्याला 1 तास लागला. ठीक आहे. टाइम मी इक्वल घेता या. इथे सुद्धा 1 तास लागलेलं होतं, इथे सुद्धा 1 तास होतं लागलेला, आणि समजा सी पासून डी पर्यंत जाण्यासाठी सुद्धा त्याला 1 तास लागलं. देन हा जो एरिया आहे तो CSD, मी हायलाइट करून ठेवलेला आहे तो एरिया CSD. त्यानंतर समजा E पासून F पर्यंत जाण्यासाठी सुद्धा त्याला 1 तास लागला, म्हणजे एका तासात तो E पासून F पर्यंत गेला. तर त्याने कव्हर केलेला एरिया आहे ESF. सुरुवातीला एका तासात त्याने कव्हर केलेला एरिया आहे ASB. नंतरच्या एका तासात त्याने कव्हर केलेला एरिया आहे CSD. नंतर पुन्हा आपण 1 तास कन्सिडर केलं आणि त्याने कव्हर केलेला एरिया आहे ESF. तर हे तिन्ही हायलाइटेड एरिया जे आहे ते सेम टाइम इंटरवल मधले आहेत, आणि हे जे लाईन यांना जॉईन करते काय म्हणते, द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स इक्वल एरियाज. पहा, ही जी लाईन आहे AS ला जोडणारी, ही लाईन एका तासामध्ये B पर्यंत आली, नंतर C पासून D पर्यंत गेली आणि E पासून F पर्यंत. तर सेम टाइम मध्ये हे तिन्ही हायलाइटेड जे एरियाज आहे हे नेहमी कसे असतील, इक्वल असतील. पहा, द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन, प्लॅनेट आणि सन ला जोडणारी लाईन स्वीप करेल इक्वल डिस्टन्स. ठीक आहे, इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा तर छोटा दिसतोय, हा तर मोठा दिसतोय, हा वेगळा. तर नाही, असं काही नाहीये. तुम्हाला इलिप्सचा एरिया फाइंड आउट करण्याचा फॉर्म्युला माहित असेल तर एकदा तुम्ही फाइंड आउट करून पाहू शकता. हा एरिया इक्वल येईल. तर ASB इक्वल्स टू एरिया CSD इक्वल्स टू एरिया ESF. सेम टाइम इंटरवल मध्ये सेम एरिया कव्हर होईल. म्हणजेच काय, द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. हा हायलाइटेड एरिया सेम टाइम मध्ये सेमच एरिया कव्हर करेल. नाउ द थर्ड लॉच्या अगोदर तुम्हाला एक डेफिनेशन माहित पाहिजे, टाइम पिरियड. आता टाइम पिरियड कशाला म्हणतात, हा प्लॅनेट A याला या पोझिशन पासून रिव्हॉल्व होऊन परत याच पोझिशन पर्यंत येण्यासाठी जो टाइम लागतो, म्हणजे एक रिव्होल्यूशन कंप्लीट करण्यासाठी प्लॅनेटला जो टाइम लागतो त्याला म्हणतात टाइम पिरियड. दिस थर्ड लॉ स्टेट दॅट द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्होल्यूशन अराउंड द सन. ठीक आहे, पिरियड ऑफ रिव्होल्यूशन मीन्स व्हॉट, अ टाइम रिक्वायर्ड टू कंप्लीट वन रिव्होल्यूशन. ठीक आहे, the square of its period of revolution around the sun is directly proportional to the cube of the mean distance of the planet from the sun. बघा, समजा या प्लॅनेटचं सन पासूनचा जो डिस्टन्स आहे तो आपण दाखवू R ने. ठीक आहे, आणि टाइम पिरियड आपण दाखवतो T ने. तर काय म्हणायला लागले की या प्लॅनेटचा पिरियड ऑफ रिव्होल्यूशनचं स्क्वेअर, बघा T स्क्वेअर, हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे प्लॅनेट आणि सन याच्यामधील डिस्टन्सच्या क्यूबला. डिस्टन्स तुम्ही R ने किंवा D ने दाखवू शकता, देर इज नो प्रॉब्लेम, पण तुमच्या पुस्तकात R ने दाखवलेला आहे. सो स्क्वेअर ऑफ द पिरियड ऑफ रिव्होल्यूशन अराउंड द सन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ the mean distance of the planet from the sun. याला मॅथमॅटिकली या पद्धतीने दाखवतात, T square is directly proportional to the R cube. हे proportionalityचं साइन काढण्यासाठी, to convert this proportionality sign into equal to, we have to take some constant. So here we take K as a constant, which is called Kepler's constant. T square divided by R cube is equal to constant. Don't get confused. Now in the next video we will see physics first chapter gravitation second part. In the second part
we will study universal law of gravitation and why F is inversely proportional to r square. This is Kepler's third law. जे आपण पाहिलं की केपलरने 3 लॉ सांगितलेत पण त्याच्यात कोणतंही एक्सप्लेनेशन नाही दिलं, त्याला एक्सप्लेन केलेलं आहे न्यूटनने. तर याचं एक्सप्लेनेशन, केपलरच्या तिन्ही लॉचं एक्सप्लेनेशन हे आपण पुढच्या क्लासमध्ये पाहणार. So do join us in the next video. Before that, please subscribe my channel, like, share